नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत सोया चाप। सोया चाप बनवण्यासाठी आपण घेतलेले साहित्य 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी सोयाबीन घेतलेले, चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा साखर आहे, कोथिंबीरच्या काड्या, आईस्क्रीमची काडी, हिंग पावडर, तूप, हिरवी मिरची, आलं, काजूचे तुकडे, दही, फ्रेश क्रीम घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे आणि खडे मसाल्यांमध्ये आम्ही हिरवी विलायची, मिरे, लवंग, अखंड लाल मिरची, कस्तुरी मेथी आणि तेजपान घेतलेला आहे। सोया चाप बनवण्यासाठी आपण चुलीवर कढई ठेवून घेऊ। कढईमध्ये 1 तांबे पाणी टाकायचे आपल्याला आणि आपण जे सोयाबीन घेतलेले 1 वाटी ते त्या पाण्यामध्ये टाकून उकडून घ्यायचे। सोयाबीन आपलं उकडेपर्यंत मैदा मळून घेऊ। 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आपण आपले सोयाबीन उकडेपर्यंत आपण मैदा भिजवून घेणार आहे। मैद्याचं पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे। आपला आता सोयाबीन उकडले की नाही बघून घेऊ, तोपर्यंत मैदा झाकून ठेवू। बघा आपले सोयाबीन छानपैकी उकडून झालेले आहेत। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ, थंड करायला ठेवून देऊ। थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहे। हे बघा आपण मैदा भिजून ठेवलेला होता, आपण आता पाणी टाकून त्याच्यातलं पूर्ण अर्क काढून घेणार आहे। म्हणजे असं पाण्यातून काढायचं आहे, तो पाणी जेवढं निघेल तेवढं काढून टाकायचं आपल्याला आणि जो चोथा राहील तोच आपण घेणार आहे। हे पहा कसं पाणी निघते वेगळं। हे बघा आपण परत पाणी टाकून चांगलं पाणी त्याच्यातलं असं एकजीव करून ते पाणी जे निघणार आहे ते बाजूला काढणार आहे, म्हणजे आपला सोया चाप छानपैकी तयार होणार आहे। म्हणून आपल्याला अशी प्रोसेस करून पाणी काढून टाकायचं आहे त्याच्यातलं सर्व। हे पहा कसं तयार झालेलं आहे बघा आपलं चापसाठी मैदा तयार केलेला आहे, तो बघा आपण पाणी काढून असा तयार झालेला आहे। आता आपले सोयाबीन पण थंड झालेले ते आपण पिळून घ्यायचे। त्याच्यात जे पाणी आहे ते सर्व पाणी काढून टाकायचं आपल्याला। पाणी काढून नंतर आपल्याला हे सर्व दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये दळून घेणार आहे, कारण पाट्यावर आम्हाला दळता येणार नाही ते, त्याच्यामुळे मिक्सरमध्येच काढून घ्यावं लागेल ते। बघा मैदा आणि सोयाबीन आमचं अशा प्रकारे तयार झालेले। आता हे मिक्सरमध्ये दळून आणणार आहे। हे बघा मैदा आणि सोयाबीन आम्ही मिक्सरमध्ये काढून आणलेले। बघा किती छान पीठ तयार झालेले। आपण आता याचे चाप बनवून घेऊ सोयाबीनचे। हे बघ छान तयार झालेले। आपण आता रुमालाला पाणी लावून घेऊ। पाणी लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण पिठाचा थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे, तो त्याच्यात टाकून घ्यायचा। आता पीठ आपण रुमालावर पसरून घेतलेले, आपण त्याच्यावर काडी ठेवून घ्यायची आता आणि त्याच्यावर आपण ही अशी वळकुटी तयार करत चालायची। हे बघा कुल्फीसारखीच तयार झाली। अशा प्रकारे आपण आता बाकीचे चाप सगळे बनवून घ्यायचे आहेत। सोयाबीन चाप आपण बनवून घेतोय, तोपर्यंत ते उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवून घेऊ चुलीवर। पाणी उकळेपर्यंत आपले सोयाबीन चाप तयार होतील। हे पहा आपले अशा प्रकारे सोया चाप तयार करून झालेले आहेत। आपण आता ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे वाफवायला। आपण सुट्टे सुट्टेच टाकायचे, ते एकत्र टाकायचे नाही, म्हणजे ते चिकटणार नाही आहे। तसं पाणी गरम झालेलं आहे आपलं, त्याच्यामुळे ते चिकटणार नाहीच आहेत। आपण सोया चाप उकडायला ठेवलेले, त्याच्यामध्ये आपण थोडी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे।
तेजपान पण टाकून घ्यायचे, कारण आपण हे जे मसाले टाकणार आहे थोडे थोडे त्याचा अर्क सगळा सोया चापमध्ये उतरेल, म्हणून आपण हे थोडे थोडे अर्क टाकून घ्यायचे आहेत. ही आलं लसूणची पेस्ट आहे आणि 2 आपण लाल मिरच्या टाकून घेणार आहे. चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचे आणि छानपैकी याला उकळी आल्यानंतर आपण सोया चाप काढून घेणार आहे. बघा आपले सोया चाप किती छानपैकी झालेले आहेत. काही काही वेळेस ते चिकटून जातात खाली, पण आमचे चिकटले नाही. हे पण एकदम मोकळे झालेले आहेत. हे सोया चाप आपल्याला विकत पण भेटतात, पण आम्ही घरीच तयार केलेले. आपण पण करून बघा घरी, रेसिपी खूप सोपी आहे, छान आहे, तुम्ही पण करू शकतात. आपण सोयाबीन भुर्जी, सोयाबीनची भाजी कायमच खातो, सोया चापची पण कधीतरी भाजी करून बघा तुम्ही, छान लागेल. तर आपले मोकळे झालेले सुटसुटीत आपण थोडीशी साखर पण टाकून घेऊ. अर्धा चमचा साखर घेतली होती आम्ही ती टाकून घेतोय. हे बघा आमचे सोया चाप तयार झालेत की नाही बघू. सोया चाप आमचे छानपैकी तयार झालेले आहेत. आपण आता ते ट्रेमध्ये काढून घेऊ. चला आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ. आधी ग्रेव्हीमध्ये आधी दही घेणार आहे आपण. दही चांगलं फेटून घ्यायचे. दह्यामध्ये जी गाठ असते ती पूर्ण फोडून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजूची जी पेस्ट करून आणलेली ती पण टाकून घ्यायची. सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचे छानपैकी. त्याच्यातच आपण फ्रेश क्रीम टाकणार आहे, कारण आमच्याकडे मले नाही, आम्ही फ्रेश क्रीम वापरतोय. फ्रेश क्रीमनी पण छान येते ग्रेव्ही. बघा आपलं दही, काजूची पेस्ट आणि फ्रेश क्रीम मस्त फेटून झालेली आहे. आपण आता फोडणी देण्यासाठी बाकीची तयारी करून घेऊ. चला सोया चाप आपले थंड झालेले आहेत. आपण आता ते काडकीचे काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण तुकडे करणारे आधी काडकीचे काढून घेऊया. हे पहा छान निघत आहेत सोया स्टिक आमचे चाप. आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आम्ही, म्हणजे एका याचे 3 तुकडे करणार आहे आम्ही. आपल्या काडीतून सोया चाप काढून झालेले आहेत. आपण आता त्याचे 2 ते 3 तुकडे करून घेऊ, कारण आपण ते आता फ्राय करून घेणार आहे. चला हे अशा प्रकारे आपण प्रत्येक सोया चापचे 3-3 तुकडे करून घ्यायचे. तापलेली आपण कढईमध्ये तेल टाकू. आपण आता जे तुकडे केलेले आहेत सोयाचे त्याचे ते फ्राय करून घेणार आहे. आपण आता सोया चाप कटिंग करून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये थोडे थोडे टाकून तळून घेणार आहे. आपण फ्राय पण करू शकता, आम्ही तळून घेतोय. हे बघा आता जेवढे बसले तेवढे आम्ही टाकलेले आहेत कढईमध्ये. हे काढून झाल्यानंतर आम्ही दुसरे टाकणार आहे. हे पहा छान होत आहेत, तेलावर मस्त झालेले आहेत बघा. थोडेसे अजून होऊन देऊ, मग आपण काढून घेऊ. आपले छानपैकी तळून झालेले आहेत. आपण आता काढून घेऊ आणि ज्या बाकी राहिलेले आहेत ते आपण परत तळून घेऊ. आपण सोया चिप तळून घेतलेले आहेत. तीच कढई, त्याच कढईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहे. तुपामध्येच आपण बाकीचे मसाले सर्व परतून घेणार आहे. चला तूप तापलेले, तुपामध्ये आपण लवंग मिरे टाकून घेऊ. तूप तापलेले व लवंग मिरे उडतील म्हणून आपण पटकन करून घ्यायचे. हिरवी वेलची टाकली, आलं बारीक चिरलेले टाकून घेऊ. हिरव्या मिरच्यांचे उभे काप केलेले ते पण टाकायचे. धनेच्या ज्या काड्या केलेल्या आहेत त्या पण टाकणार आहे आपण. हे बघा किती छानपैकी फ्राय झालेले. आता आपण जी पेस्ट तयार केलेली आहे, फ्रेश क्रीम, काजूची पेस्ट आणि दही, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. बघा किती छान कलर आलाय, किती छान दिसते बघा. हे पहा आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली. त्याच्यात आपण आता 1 चमचा साखर टाकून घेणार आहे. ग्रेव्हीला छान उकळी आलेली. आपण सोया चाप जे तळून ठेवलेले होते ते आपण आता ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकायचे आणि थोडा वेळ उकळून द्यायचे. हे बघा आपले सोया चाप छानपैकी तयार झालेले आहेत. आपण आता ते बाउलमध्ये काढून घेऊ.
हे बघा, आपण जे सोया चॉप केलेलं आहे त्याच्यावर आपण आता काळी मिरीची पावडर टाकून घेणार आहे. कस्तुरी मेथी बारीक चुरून घेतलेली आपण, ती पण थोडीशी टाकायची. थोडीशी कोथिंबीर, आणि हिरवी मिरची. बघा, आमचा सोया चाप छानपैकी तयार झाला सजून. आपल्याला ही आमची रेसिपी आवडल्यास आपण नक्की ट्राय करून बघा. सोपी रेसिपी सोया चाप. सोयाबीनचं आपण कायमच भुर्जी भाजी वगैरे बनवून खातो. ह्यावेळेस आम्ही वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवलेली आहे, सोया चापची भाजी, सोया चाप. तसेच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.